आरटीओ एमव्हीआय 2026 बद्दल संपूर्ण माहिती एका छोट्याशा शॉर्ट व्हिडिओमध्ये. लॉंग व्हिडिओसाठी तुम्ही युट्यूब चॅनल विनीत सर्वर जाऊ शकता. संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 15 टॉपिक आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू. सर्वात पहिले एमपीएससी कडून आरटीओ एमव्हीआय बद्दलचे ऑफिशियल सर्क्युलर आलेले आहे. 461 पदांसाठी ही मेगा भरती होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तब्बल 2 नवीन चेंज करण्यात आलेले आहे. पहिले म्हणजे काय की तुमची एक्झाम पहिले ऑफलाईन स्वरूपात व्हायची, पण या वेळेसपासून एमपीएससी आपली जी प्री एक्झाम आहे ही ऑनलाईन सीबीटी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची होणार आहे. ऑनलाईन कॉम्प्युटरवर ही तुमची एक्झाम होणार आहे आणि ही चालू होईल 27 सप्टेंबर पासून सुरुवात होईल वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये. म्हणजे आता एका दिवशी हा पेपर होणार नाही, नंबर ऑफ डेज मध्ये हा पेपर तुमचा कंडक्ट करण्यात येईल ऑनलाईन कॉम्प्युटरवर. त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स, ऑनलाईन एमपीएससीचा फॉर्म तुम्हाला भरावा लागेल 27 जून पासून तर 17 जुलै पर्यंत तुम्ही तुमचं ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर यासाठी एमपीएससीच्या वेबसाईटवर जायचं, आपली प्रोफाईल तयार करायची, सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, संपूर्ण इन्फॉर्मेशन भरायची, फॉर्मला अप्लाय करायचं, पेमेंट करायचं, फॉर्म सबमिट आणि त्यानंतर 27 सप्टेंबर म्हणजे जवळपास 3 महिन्यांची मुदत तुम्हाला मिळालेली आहे अभ्यास करण्यासाठी. तर आता डाउनलोड करा विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. ऑनलाईन क्लासेसचे आमचे फ्री डेमो लेक्चर बघा आणि लागून जा अभ्यासाला. जबरदस्त पोस्ट आहे, ड्रीम जॉब आहे, अशी सुवर्ण संधी पुन्हा येणे नाही. एक्झाम फीस बद्दल जर बघायला गेलं तर ओपन साठी 394 रुपये आणि ओबीसी साठी 294 रुपये फी असणार आहे. आणि जे एक्स सर्व्हिसमॅन असेल त्यांच्यासाठी फक्त 44 रुपयांची फीस असणार आहे. ही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकतात. एज इलिजिबिलिटी म्हणजेच काय की 1 ऑक्टोबर 2026 रोजी बघा कोणकोणते विद्यार्थी अर्ज करू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांचं वय 1 ऑक्टोबर 2026 रोजी 19 कंप्लीट असलं पाहिजे. बघा, ज्या विद्यार्थ्यांचं 19 कंप्लीट असेल 1 ऑक्टोबरला अशीच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. त्यानंतर एज्युकेशनल एलिजिबिलिटी, ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग हे मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, मेटलर्जी, मशीन टूल मेंटेनन्स, त्यानंतर प्लांट इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये झालं असेल असेच विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर वर्कशॉपचं सर्टिफिकेट लागेल का, एक्सपिरियन्स लागेल का, तर नाही. सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला वेळ देण्यात येईल, त्यावेळेस सुद्धा तुम्ही गॅरेज किंवा वर्कशॉपचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. आता सध्या गरज नाही. त्यानंतर लायसन्स लागेल का, तर हो. सध्या प्री एक्झामच्या वेळेस कोणत्याही प्रकारचे लायसन्स लागणार नाही, पण ज्यावेळेस मेन्स एक्झाम होईल जवळपास जानेवारी महिन्यात, तर त्या अगोदर तुमचं 2 व्हीलरचं लायसन यायला पाहिजे. एलएमव्ही म्हणजे लाईट मोटर व्हेकल कारचं लायसन्स असलं पाहिजे. हेवी मोटर व्हेकलचं लायसन्स लागणार नाही. तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षाचा वेळ देण्यात येईल, त्यावेळेस तुम्हाला हे हेवी मोटर व्हेकलचं लायसन बनवायचं आहे. आणि बघा, मोपेडचं लायसन चालणार नाही. मुलींचं असं म्हणणं असेल की आमच्याकडे मोपेड स्कूटीचं लायसन आहे, ते चालणार नाही. लर्निंग लायसन चालणार नाही, त्यामुळे अजून वेळ आहे. मेन्स एक्झामच्या वेळेस म्हणजे जानेवारी पर्यंत वेळ आहे. म्हणजे जवळपास डिसेंबर नोव्हेंबरच्या आसपास हे फॉर्म फिल करणं सुरू होईल. तर तोपर्यंत तुम्हाला लायसन बनवता येऊ शकतं. लायसन फक्त 2 ते 3 महिन्यात घरी येतं, त्यामुळे काळजी करू नका. टेस्ट द्या, लायसन काढा, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता. 2 व्हीलर आणि एलएमव्ही हे दोघी लायसन कंपल्सरी आहे मेन्स एक्झामसाठी. फिजिकल एलिजिबिलिटी, मुलांसाठी 163 सेंटीमीटर हाईट असायला पाहिजे, 79 सेंटीमीटर छाती असली पाहिजे आणि फुगवून 5 सेंटीमीटर पर्यंत छाती फुगली पाहिजे. एक्सरसाइज चालू करून द्या ज्यांचं हे बसत नसेल त्यांनी. आणि मुलींसाठी कमीत कमीत 155 सेंटीमीटर त्यांची हाईट असली पाहिजे आणि कमीत कमीत 45 किलो हे वजन असलं पाहिजे. नसेल तर हाईट साठी काही ना काही करा, वजन वाढवा, खा प्या, सर्व काही करा. जे विद्यार्थी अपंग आहे हे एलिजिबल नसतील, हे महत्वाचं. त्यानंतर एक्झाम पॅटर्न, पहिले प्री एक्झाम असेल, नंतर मेन्स एक्झाम असेल. तर प्री एक्झाम तुमची असणार आहे 27 सप्टेंबरच्या पुढे ही एक्झाम आपली सुरुवात होणार आहे. 100 क्वेश्चन असेल, 60 मिनिटं असणार आहे आणि एक्झामचं स्वरूप हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. त्यानंतर होईल तुमची मेन्स एक्झाम, जी तुमची 300 मार्काची असेल. आणि हो, प्री एक्झाम जी असेल ही फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे. म्हणजे फक्त क्वालिफाय करा, पुढे चालले जा. याच्या मार्कांना जास्त महत्व नाही, फक्त क्वालिफाय झाले पाहिजे. म्हणजे काय, कमीत कमी तुम्हाला एक छोटासा आकडा सांगतो की 40 ते 42 मार्क तुम्हाला असले म्हणजे तुम्ही पास. त्यानंतर जास्त 60 पडले तरी क्वालिफाय, 40 पडले तरी क्वालिफाय. म्हणजे असं नाही की जास्तीत जास्त स्कोर करा, फक्त क्वालिफाय करा. आणि मेन स्कोर तुमचा असणार आहे याच्यावर, म्हणजे तुमचं सिलेक्शन होणार आहे मेन्स एक्झामच्या स्कोरवरून. जास्तीत जास्त मार्क तुझं सिलेक्शन. त्यामुळे ही फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे, जास्त अभ्यास करायची गरज नाहीये. 3 महिन्यात भरपूर अभ्यास होऊन फक्त आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, होऊन जाईल. तर एक्झाम पॅटर्न हे तुमचं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, काळजी करायची गरज नाही. सॅलरी स्केल जर बघितलं S40 नुसार 38,600 ते 1,22,800 एवढं तुमचं पेमेंट असू शकतं. याच्यामध्ये अजून वेगवेगळे भत्ते ऍड होता, ग्रॉस सॅलरी थोडी मोठी होऊन जाईल. अभ्यासाला लागा, ड्रीम जॉब आहे. फॉर्म फिलिंग
कशा प्रकारे होते याचा मी ऑनलाईन व्हिडिओ युट्यूब चॅनलवर घेऊन येईल. विनीत सर या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. डॉक्युमेंट्स कोणते लागेल या संदर्भात सुद्धा हे सर्व डॉक्युमेंट्स लागणार आहे, एकदा तुम्ही बघू शकता. वॅकन्सी जर बघायला गेलं तर कॅटेगरी वाईज हे सर्व डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला वॅकन्सी दिलेलं आहे, यानुसार तुम्ही बघू शकता. त्यानंतर स्टडी स्ट्रॅटेजी बद्दल डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर येऊन जाईल. आणि हो, आपल्या ऍप्लिकेशनवर हे कोर्सेस अवेलेबल आहे. आरटीओ एमव्हीआय चे सर्व कोर्स अवेलेबल आहे. महाराष्ट्रातला रँक 1 एमपीएससी मधल्या प्रथम व्यक्तीने, प्रथम रँक 1 ऑफिसरने हा संपूर्ण कोर्स शूट केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन आणि लाईक, फॉलो, सबस्क्राईब मात्र नक्की करा असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी.